हॅलो गाईज, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी एक असा पॉईंट क्लिअर करणार आहे ज्यामुळे बऱ्याच लोकांचं फॉरेक्स ट्रेडर होण्याचं स्वप्न अडकून राहिले. तर बेसिकली प्रॉब्लेम हा चालू आहे आजकाल की ट्रेंड खूप आला आहे फॉरेक्सचा. प्रत्येकाला गोल्डमध्ये ट्रेडिंग करायची वाटते, प्रत्येकाला युरोमध्ये काम करावंसं वाटते, पण नक्की करायचं कुठे? तर हा प्रॉब्लेम खूप जणांना येतो आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करून टाकेन सगळ्या गोष्टी. पहिला इश्यू सगळेजण फेस करतात तो म्हणजे कोणता फॉरेक्स ब्रोकर चूज केला पाहिजे, कोणत्या फॉरेक्स ब्रोकरवरती काम केलं पाहिजे आणि जो ट्रस्टेड असेल. सो बेसिकली मी आज तुम्हाला तो ब्रोकर सांगेन ज्यावरती मी काम करतो आहे. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे 2025मध्ये मी स्वतः एक्सनेस वापरत होतो आणि जसं की 2025च्या एंडला एक्सनेस डिसकंटिन्यू झालं इंडियामध्ये. मग त्यानंतर मी कोणत्या ब्रोकरला शिफ्ट झालो ते मी या व्हिडिओमध्ये सांगेन. आणि पार्ट 2 जो असेल याच व्हिडिओचा, त्यामध्ये मी याच ब्रोकरवरती डिपॉझिट कसे करायचे फंड्स थ्रू यू पी आय आणि डिपॉझिट्स कसे वर्क करायचे फंड्स थ्रू क्रिप्टो, दोन्ही गोष्टी मी एक्सप्लेन करेन, ते पण विथ लाईव्ह डेमो. ठीक आहे, सो लेट स्टार्ट. ओके, सो डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक असेल, त्यावरती तुम्ही जेव्हा क्लिक कराल तुम्हाला सिम्पली असं पेज येईल. आणि जो ब्रोकर मी यूज करतो तो आहे एक्सएम. सिम्पली तुम्हाला इथे तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, जो काही तुम्हाला ठेवायचा आहे तो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो पार्टनर कोड आहे इथे तुम्हाला टाकायचा आहे PNWSM. दॅट्स इट. एवढंच करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर रजिस्टर प्रोसेस जी आहे ती कंप्लीट करा. तुमचे अकाउंट ओपनिंग आणि एकदा व्हेरिफिकेशन प्रोसेस कंप्लीट झालं की तुम्हाला एक काइंड ऑफ असा एक्सएमचं युजर इंटरफेस दिसेल. तर इथे तुम्हाला तुमचे अकाउंट्स दिसतात, हे अकाउंट्स दिसतात. इथे तुम्ही डिपॉझिट करू शकता, फंड्स विड्रॉ करू शकता. जर दाखवायचं तर हे बघा सिम्पल आहे. फंड्स डिपॉझिट करणं खूप इझी आहे, मी दाखवतो. पण यू पी आयने मी या व्हिडिओमध्ये दाखवेन आणि क्रिप्टो थ्रू कसे करायचे हे पण मी दाखवेन. ठीक आहे, सो बेसिकली आधी गोष्ट समजून घ्या तुम्ही. इथे मार्केट्स दिसतात, इथे सर्व तुमची वॉच लिस्ट असते, इथे तुम्ही चार्ट्स बघू शकता. गोल्ड XAUUSD म्हणजेच गोल्ड. ठीक आहे, हा गोल्डचा चार्ट आहे. यामध्ये तुम्हाला बाय करायचं, सेल करायचं, इथून तुम्ही सिम्पली ऑर्डर प्लेस करू शकता. इतकं सोपं आहे. जस्ट जी काय क्वांटिटी तुम्हाला घ्यायची ती टाका आणि बाय करा, सेल करा. बिटकॉईनमध्ये, क्रिप्टोमध्ये सुद्धा तुम्ही काम करू शकता, गोल्डमध्ये काम करू शकता, युरो USD वगैरे सगळ्या करन्सी पेअर्समध्ये काम करू शकता. इवन सिल्वरमध्ये वगैरेही काम करू शकता. इथे तुमचे ट्रेड्स दिसतात सर्व काही. त्यानंतर हे एक्सप्लोअर पेज आहे जिथे तुम्हाला टॉप गेनर्स, टॉप लुझर्स वगैरे वगैरे गोष्टी दिसतात. हा कॉपी ट्रेडिंग म्हणून एक प्लॅटफॉर्म आहे, तो पण तुम्ही चेक करू शकता. वेगवेगळे कॉम्पिटिशन्स असतात आणि त्याला वेगवेगळ्या प्राइजेस पण असतात, तुम्ही तेही चेक करू शकता. सो बेसिकली आत्ता मी तुम्हाला फंड्स डिपॉझिट करून दाखवेन यू पी आय थ्रू. ओके, सिम्पल आहे. हे बघा, तुमच्या अकाउंटवरती क्लिक करा. डिपॉझिट करण्यासाठी फंड्स तुमचं अकाउंट व्हेरीफाय असणं खूप जास्त गरजेचं आहे. तुम्ही इवन डेमो अकाउंट पण क्रिएट करू शकता इफ यू वॉन्ट. आणि सिम्पली तुम्हाला डिपॉझिटवरती क्लिक करायचं आहे. डिपॉझिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स येतील. आता नॉर्मली मी पर्सनली फंड्स क्रिप्टो करन्सी थ्रू ॲड करतो कायम, पण आज मी तुम्हाला यू पी आय थ्रू करून दाखवेन आणि इवन विड्रॉ पण करून दाखवेन. ठीक आहे, जसं मी यू पी आयवरती क्लिक करेन, मला अमाऊंट सपोज ॲड करायची 10,000 INR, दॅट इज 109 USD. आणि मी सिम्पली डिपॉझिटवरती क्लिक करतो आहे आणि मला एक पेज येईल ज्यावरती मी क्लिक केलं. ज्यांना समजत नाही त्यांनी रिपीट पाहू शकता व्हिडिओ. ठीक आहे, आता मला एक QR कोड येतो जो मला सिम्पली स्कॅन करायचा आहे आणि फंड्स दुसऱ्या सेकंडला ॲड झालेले असतील आपल्या अकाउंटमध्ये. ओके, सो हा मी सिम्पली QR कोड स्कॅन केला आणि मी पेमेंट केलं, पासवर्ड टाकला आणि हे पेमेंट विदिन 2 मिनिट्स पण जास्त झाले, इथे रिफ्लेक्ट होईल पेमेंट झाले सक्सेसफुली, दिसलं. आणि इथे माझे फंड्स ॲड झाले सुद्धा. पण मी नॉर्मली क्रिप्टो थ्रू ॲड करतो. आता एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, जेव्हा पण तुम्ही फंड्स ॲड करता कुठल्याही ब्रोकरला, ते ॲक्च्युअल ब्रोकरच्या अकाउंटला जात नाही, ते थर्ड पार्टी अकाउंटमध्ये जातात. सो तुमचं अकाउंट, बँक अकाउंट फ्रीज वगैरे होण्याचे काही चान्सेस नसतात. सो त्या बाबतीत तुम्ही एकदम बिंदास राहू शकता. ठीक आहे, सो इतका इझी आहे हा युजर इंटरफेस. सपोज मला गोल्डमध्ये काम करायचं आहे आता, तर सिम्पली मला काय करायचं आहे लक्ष द्या. हे बघा, गोल्डमध्ये मला काम करायचं आहे. मला सपोज गोल्ड बाय करायचं आहे. आत्ता नॉर्मली गोल्ड पूर्णपणे चॉपी मोमेंटममध्ये दिसतो आहे, पण मला काम करायचं आहे लेट्स से 0.01 लॉटने. ओके, मी जसं प्लेस ऑर्डरवरती क्लिक करेन, माझा ट्रेड घेतला जाईल. तुम्ही इथे पाहू शकता, इथे माझा हा ट्रेड चालू आहे, दिसतो आहे. इझी, खूप सोपं आहे. आणि क्लोज करायचं असेल, पार्शल प्रॉफिट बुकिंग तुम्ही करू शकता. स्टॉप लॉस वगैरे तुम्ही लावून तो ट्रेलही करू शकता खूप इझिली. ट्रेल करण्यासाठी तर तुम्हाला वेगळी प्रोसेस पण नाही लागत. सपोज मी बाय केलं आहे ना, सो मला स्टॉप लॉस लावायचं आहे लेट से 4415च्या आसपास. सो हा आला माझा स्टॉप लॉस. आता सिम्पली ड्रॅग अँड ड्रॉप तुम्ही करू शकता. हा स्टॉप लॉस आहे माझा, मला वरती शिफ्ट करायचा आहे, मी वरती शिफ्ट केला. मी खालती शिफ्ट करायचं आहे, मी खालती शिफ्ट केला. इतकं इझी आहे एक्सएममध्ये गोल्ड ट्रेडिंग करणं और कुठल्याही प्रकारची ट्रेडिंग करणं. ठीक आहे,
मला पोझिशन क्लोज करायची, मी सिम्पली इथून पोझिशन क्लोज करू शकतो. आता अजून एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही स्टँडर्ड अकाउंटने काम करा स्टार्टिंगला. तुम्ही जेव्हा $100 डिपॉझिट करता, तुम्हाला माझी लिंक वापरून एक्स्ट्रा $100 मिळतील तुमच्या ट्रेडिंगसाठी. सो हा एक रिवॉर्ड आहे, थोड्याच पिरियडसाठी आहे, तो तुम्ही यूज करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिली आहे ती यूज करून तुम्ही अकाउंट क्रिएट करा. आता तुम्ही जे UPIने फंड्स डिपॉझिट केलेले आहेत ते विड्रॉ कसे करायचे, तर एक गोष्ट समजून घ्या तुम्ही सगळ्यांनी आधीच. तुम्ही कधीही प्रायोरिटी द्या तुमच्या क्रिप्टो थ्रू विड्रॉल्स आणि डिपॉझिटला. UPI थ्रू तुमचा थोडासा डिले होतो नॉर्मली, ठीक आहे, रेअर केसेसमध्ये तोही. सो आता काय करायचं आहे, सपोज मला विड्रॉ करायची आहे हीच अमाऊंट, ठीक आहे. लेट्स से मला विड्रॉ करायचे आहेत बँकमध्ये. जे काही माझे बँक अकाउंट्स आहेत ते मी इथे ऑलरेडी अपलोड करून ठेवलेले आहेत डिटेल्स, ठीक आहे. इथून माझा फंड विड्रॉ झाला. आता मला थोड्या वेळाने मेसेज येईल. सो मेल पण आला आहे मला एक्सएमकडून की जी तुमची विड्रॉल आहे $110.16 दॅट हॅज बीन वेल रिसिव्ड अँड प्रोसेस्ड. सो काही वेळातच मला हे फंड्स माझ्या बँकमध्ये रिफ्लेक्ट झालेले दिसतील. ओके, सो हे जे ट्रान्झॅक्शन तुम्हाला दिसतंय हे आहे आपली विड्रॉल. सो बेसिकली माझे फंड्स जेव्हा गेले ते मी थर्ड पर्सनला पाठवले. मला जेव्हा फंड्स परत आले ते पण थर्ड पर्सनकडून आले. इथे कुठलाही फॉरेक्सचा उल्लेख नाही, त्यामुळे तुमचं बँक अकाउंट वगैरे फ्रीज होण्याचे चान्सेस काहीच राहत नाही, ठीक आहे. इतकं सिम्पल आहे. पण UPIने मी तुम्हाला सजेस्ट करेन की 1 लाखापेक्षा जास्त तुम्ही विड्रॉ और डिपॉझिट करू नका. ऑलवेज गो फॉर वॉलेट्स थ्रू करा. बायनान्स वॉलेट आहे, विच आर सेंट्रलाइज्ड, बायनान्सने करू शकता. डिसेंट्रलाइजमध्ये ट्रस्ट वॉलेट आहे, फॅन्टम आहे, मेटामास्क आहे, बरेचसे वॉलेट्स आहेत. आणि क्रिप्टो करन्सीचा ऑप्शन बेस्ट राहतो. त्याबद्दल जर व्हिडिओ हवी असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. मी नक्कीच डिपॉझिट्स आणि विड्रॉलबद्दल व्हिडिओ बनवेल, ते पण क्रिप्टोचा यूज करून, ठीक आहे. असंच दाखवेन मी सगळं. त्यामध्ये अजून मला ट्रान्सपरंटली दाखवता येईल उलटं, ठीक आहे. सो इतकं इझी आहे फॉरेक्स ट्रेडिंग करणं इंडियामध्ये. आणि युजर इंटरफेस इझी असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करू शकता. खूप सिम्पल युजर इंटरफेस आहे. गोल्ड, सिल्वर, इथेरियम, बिटकॉईन सर्व पेअर्समध्ये तुम्ही काम करू शकता. आणि एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, मार्केटमध्ये 2 टाईपचे ब्रोकर आहेत, ए बुक, बी बुक. सो XM हा प्युअरली ए बुक ब्रोकर आहे. बी बुक ब्रोकर्सपासून तुम्हाला कायम सावधान राहायचं आहे. आणि XM जो आहे तो नॉर्मली DFSA म्हणून कमिटी आहे की दुबई फायनान्शियल सर्व्हिसेस कमिटी, आय गेस. एक सेकंड मी चेक करतो. DFSA, दुबई फायनान्शियल सर्व्हिसेस ऑथॉरिटी. तर त्याच्या अंडर हा ब्रोकर काम करतो. पूर्ण लिगल वे राहतील आणि एकदम चिल राहतील गोष्टी, ठीक आहे. जेवढे तुमचे डिपॉझिट्स आणि विड्रॉल स्मूथ राहतील, जेवढे तुमचे स्प्रेड कमी राहील. तुम्ही स्टँडर्ड अकाउंटला तुम्हाला बोनसेस मिळतात, जसं मी सांगितलं. जर तुम्ही $500 ॲड केले तर तुम्हाला $200-300 ब्रोकरकडून मिळतात. आणि अल्ट्रा लो अकाउंट पण तुम्ही ओपन करू शकता जर तुमचा फंड 20 लाख 30 लाख असेल तर. सो यूज करा माझी लिंक डिस्क्रिप्शनमधील अकाउंट ओपन करण्यासाठी. पार्टनर कोड आहे PNWSM. आणि जर तुम्ही ऑलरेडी XMवरती असेल आणि तुम्हाला माझ्या पार्टनर कोडने अकाउंट ओपन करायचं असेल तर त्याची पण प्रोसेस मी एकदा दाखवतो. सो सिम्पली सपोज हे तुमचं जुनं अकाउंट आहे जे तुम्ही स्वतः ओपन केले और कोणाच्या पार्टनर कोड अंडर ओपन केले, नो वरीज. तुम्हाला सिम्पली प्लसवरती क्लिक करायचं आहे, रिअल अकाउंट, त्यानंतर MT5, कंटिन्यू, स्टँडर्ड, कंटिन्यू. आणि इथे तुम्हाला पार्टनर कोड टाकायचा आहे PNWSM आणि कंटिन्यू करा. तुमचा पासवर्ड टाका, दॅट्स इट. तुम्ही तुमचा फंड जो काही असेल तो जुन्या अकाउंटवरून नवीन अकाउंटवरती इंटरनल ट्रान्सफर इथल्या इथे करू शकता. सो इतकं इझी आहे XM यूज करणं. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जर तुम्ही आपल्या अंडर अकाउंट ओपन केलेलं असेल आपली लिंक यूज करून, तर तुम्हाला आपल्या VIP ग्रुपचा ॲक्सेससुद्धा मिळतो, जिथे मी माझे पर्सनल ॲनालिसिस, पर्सनल ट्रेड्स आणि यासोबत आपण बरेचसे वेगवेगळे ॲनालिसिस पण शेअर करतो, ठीक आहे. सो आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. थँक्यू सो मच. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.